राजा शेगावीचा भूतलावरी संत म्हणे बाप त्याचा प्रत्येक भक्त। मराठी की ये दो उक्तियाँ श्री गजानन महाराज पर बिल्कुल सटीक बैठती हैं। उनके सच्चे भक्तों ने महाराज के अस्तित्व का अनुभव कई बार किया है। आप भी उनके भक्तों के अनुभव को जान सकते हैं गजानन महाराज पर आधारित यूट्यूब के सीरियल के माध्यम से। कर्म, भक्ति और ज्ञान योग के प्रतिपादक शेगांव के संत श्री गजानन महाराज का आज 147वां प्रकट दिवस मनाया जा रहा है। आज जहां उनकी एक झलक पाने के लिए श्रद्धालुओं को जनसागर शेगांव के उनके मूल मंदिर के साथ राज्य भर के मंदिरों में उमड़ रहा है, वहीं हम बात कर रहे हैं उनके जीवनी पर आधारित सीरियल प्रचिति सद्गुरु श्री गजाननाची। यह सीरियल यूट्यूब पर आज के इस विशेष दिन श्री गजानन महाराज के प्रकट दिवस से ही शुरू होने जा रही है, जो श्री की जीवनी के साथ उनके भक्तों को आए अनुभव पर आधारित है। सीरियल के निर्माण करता है योगेश डावरे और तेजल जहानकर। सीरियल को बनाने का विचार 6 साल पहले निर्माणकर्ता योगेश को आया था। इस दौरान खुद योगेश डावरे को स्वामी के अस्तित्व की प्रचिति हुई है। योगेश और तेजल ने खुद दिल खोलकर कैमरे के सामने अपने किस्से और स्वामी को लेकर उनके अनुभव का बयान किया। उनका कहना है कि इस भूतल पर आज भी गजानन महाराज का अस्तित्व है। जो सच्चे दिल से गजानन महाराज में श्रद्धा रखते हैं, उनके लिए वे किसी भी रूप में दौड़कर आते हैं। जय गजानन। नमस्कार, मी योगेश संजय डावरे। नमस्कार, मी तेजल सुधीरराव डहाणकर। तर गेली 6 वर्ष आम्ही वेगवेगळ्या मालिकांमध्ये दिग्दर्शन विभागात काम करतोय। आता नवीन मालिका आम्ही घेऊन येत आहोत तुमच्यासाठी, जी युट्यूबवर रिलीज होणार आहे श्री गजानन गाथा या युट्यूब चॅनलवर, जिचं नाव आहे प्रचिती सद्गुरु श्री गजाननाची। तर या मालिकेसाठी आम्ही कशा पद्धतीने एकत्र आलो, म्हणजे आम्ही एकत्रच काम करतो ऑब्व्हियसली, पण या मालिकेसाठी कसं एकत्र आलो त्याबद्दल छानपणे आपल्याला स्पष्टीकरण देणार आपला योगेश। ही जी मालिका आहे ही आजच्या काळातली मालिका। इथून 6-1 वर्ष आधी तेजल आणि मी महाराजांच्या मंदिरात बसलो होतो। तेव्हा मी असं सहजच बोललो तेजलला, तेजल यार महाराजांवरती काहीतरी करूया आपण, किंवा म्हणजे युट्यूब मालिका करूया किंवा एक लोकल चॅनलसाठी काहीतरी करूया, असं आमच्या डोक्यात आलं। तेजल बोलला लगेच हो करायची आपण, करायची, म्हणून आमचं ठरलं आणि आम्ही विदर्भाचं एक चॅनल आहे त्यांना भेटायला गेलो। त्या सगळ्या गोष्टी झाल्यात। मग पुढे आम्ही लेखन करायला बसलो आमच्या ऑफिसमध्ये। तिथे बसलं असताना अचानक रात्री मला फोन आला, त्याच दिवशी रात्री मला फोन आला की म्हणजे संत गजानन शेगावची ही जी मालिका होती त्या प्रोडक्शनचा मला कॉल आला की आम्ही अशी अशी मालिका करतोय, तू जॉईन होणार का इथे। आम्ही दोघेही शॉक झालो की आपण महाराजांवरतीच करणार होतो आणि मला त्याच प्रोडक्शन मधनं कॉल येतो आणि मलाच फोन येतो, म्हणजे काहीतरी महाराजांचे संकेत आहे। मग आम्ही थोडं डिस्टर्ब पण झालो की यार आपण करणार होतो आणि आता दुसरं मोठं चॅनल करतंय, आता आमचं बजेट कमी होतं आणि मोठ्या चॅनल पर्यंत आम्ही ते कॉस्ट कसं पुरवणार ना। मग म्हटलं ठीक आहे, असो, महाराजांची इच्छा नसेल आमच्याकडून करून घ्यायची। पण मी तिथे जॉईन झालो चीफ असिस्टंट डिरेक्टर म्हणून। तिथे मग प्रवास सुरू झाला, वेगळ्या वेगळ्या महाराजांच्या गोष्टी माहिती झाल्या। तिथे आमचे डिरेक्टर नितीन काटकर सर, संजू सर कोलते यांच्याकडून खूप सारं शिकायला मिळालं। तिथेच अमित सरांशी माझी ओळख झाली, ते महाराजांच्या भूमिकेत होते। मग माझ्या डोक्यात आलं की यार म्हणजे हे जे करतायत हे आपण नसतो करू शकलो, म्हणजे इतका कॉस्ट आणि इतक्या भव्य रूपात ती सिरियल उदयास आली होती, हे आपण नसतो करू शकलो आमच्या लेवलवरती। म्हटलं महाराजांचे जे संकेत आहे, महाराजांची इच्छा नाहीये। पण ती सिरियल संपल्यानंतर आता मी स्टार प्रवाहाचा एक शो करत होतो असोसिएट डिरेक्टर म्हणून। तो करत असताना मला असं झालं की यार आता आपण ना काहीतरी वेगळं करायला पाहिजे, स्वतःचं काहीतरी सुरू करायला पाहिजे इंडिव्हिज्युअल। तर 30 तारखेला माझा बर्थडे होता आणि मी युट्यूब साठी काहीतरी करायचं असं माझं ठरलं होतं। म्हटलं आता काहीतरी युट्यूबसाठी आपण करूया छान, आता नको टेलिव्हिजन, म्हणजे थोडा काहीतरी चेंज हवा होता मला आयुष्यात। मग अचानक त्या दिवशी मला माझ्या बर्थडेच्या दिवशी अमित सरांचा फोन आला बर्थडे विश करायला आणि बोलले काय करतोय। म्हटलं सर काय नाही, मी जरा युट्यूबसाठी काहीतरी करायचं चाललंय माझं। तर त्यांनी लगेच म्हटलं अरे मी पण युट्यूबसाठी करायचा विचार चाललाय माझा, गजानन महाराजांची मालिका। म्हटलं वा छान, उत्तम असेल, मी मला जे काही मदत लागेल ते मी करायला तयार आहे। ते बोलले हो हो भेटूया आपण, भेटूया। मग असं ठरलं आमचं। मग मी तेजलला कॉल केला की तेजल मला असं अमित सरांचा कॉल आलाय, काय करायचं। तेजल बोला करूया। 6 वर्ष आधी आपण जे करू शकलो नाही, आज कदाचित महाराज आपल्याकडून करून घेतात। तर तेजलने लगेच होकार दिला। सॉरी इंटरप्ट करतो, पण विषय असा झाला की ज्या दिवशी योगेशचा फोन आला त्याच्या 1 दिवसाआधी मी म्हणजे दर्शनाला गेलो होतो, म्हणजे स्वामींच्या मी स्वामींना पण खूप मानतो। तर मी स्वामींच्या दर्शनाला गेलो, येताना म्हणजे शिर्डीला पण गेलो, साईबाबांच्या पण भेटीला गेलो आणि घरी आलो। डेली रुटीन जे असतं आपलं ते सुरू झालं आणि
तेवढ्यात त्याचा मला फोन आला की तेजल, अशी अशी संकल्पना आहे, म्हणजे जी गोष्ट आपण 5 वर्ष आधी विचार केला होता ती आज आपल्याला करायला मिळते, तर काय करायचं? योगेश बोला की करायची की नको, कारण आता सगळ्याच गोष्टी बघायला लागतात, तर करायची की नाही करायची? तर म्हटलं करूयात 100%. मग त्याच्यानंतर जो प्रवास सुरू झाला परत, आम्ही मला वाटतं की 6 तारखेला आमचं हे बोलणं झालं. 6 तारखेला तेजलचं आणि माझं बोलणं झालं आणि 7 तारखेला तो तिथे पोहोचला मुंबईला, अमित सरांच्या घरी. मग तिथे संजू सर पण आलेत. मग आमचं तिथे डिस्कशन झालं 7 तारखेला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही कट्टू इथे आलो अमरावतीला. 9 तारखेला आलो. मग सगळ्याच गोष्टी होत्या, लोकेशन बघणं आणि सगळं टेन्शन होतं. एकतर इतका सगळं आहे, कास्टिंग करणं आहे, लोकेशन्स आहेत, कॅमेरा फायनल करणं आहे आणि आमच्या त्या बजेटमध्ये सगळं करायचं होतं. तर आम्ही ते 2 दिवसात कसं केलं आम्हाला म्हणजे अजूनही आठवत नाही की ते कसं जुळून आलं सगळं. सगळी टीम जुळून आली. तिथे आम्हाला पंकज धनजर सर आहेत अमरावतीचे, त्यांनी खूप मदत केली. म्हणजे ओव्हरऑल सगळ्यांनीच, योगेश माला आहेत आमचे, योगेश दादा माला, योगेश दादा लोंढे आहेत, त्यांनी आम्हाला खूप मदत केली. या सगळ्या टीममुळे हे सगळं शक्य झालं आणि हे सगळं महाराजांनीच करून घेतलं, किंवा आमच्याकडून तर हे शक्य नव्हतं. सगळं महाराज करून घेतलं. आणि त्यावेळी आमच्याकडून म्हणजे आमची तेवढी कॅपॅसिटी नसेल म्हणून महाराजांनी आम्हाला कदाचित तेव्हा संधी दिली नसेल, पण खरोखर गजानन महाराज आहेत, त्यांचं अस्तित्व अजूनही या भूतलावर आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. फक्त सच्च्या आणि निर्मळ मनानं भक्ती करा, सगळं साध्य होईल. गण गण गणात बोते.